नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी सत्यनारायण चौरे. आगामी काळात होणारी कंबाईन पूर्व परीक्षा 2025 अर्थात त्याची तारीखसुद्धा आलेली आहे. 9 नोव्हेंबरला कंबाईन गट ब पूर्व परीक्षा होणार आहे, ज्याच्यामध्ये PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार असे 4 पोस्ट भरले जातात. क्लास 2 नॉन गॅजेटेड. आणि पुढची गट क 30 नोव्हेंबरला होणार आहे. त्याच्यामध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर असेल, ज्याला आपण एक्साईज SI म्हणतो, टॅक्स असिस्टंट, क्लर्क, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनाचा आणि उद्योग निरीक्षक अशा पोस्ट भरल्या जातात. तसंच ARTO पण पोस्ट तिथून भरली जाते. यासाठी कंबाईन गट ब ची एक परीक्षा होते आणि कंबाईन गट क ची एक परीक्षा होते. कंबाईन गट ब साठी आणि कंबाईन गट क साठी दोन्हीसाठी पात्रता, दोन्हीसाठी अंदाजित जागा, त्याची जाहिरात कधी येऊ शकते, कागदपत्र काय लागतात आणि एकंदरीत परीक्षा पद्धत कशी असते हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम इथं सांगतो की दोन्ही गट ब आणि गट क मध्ये संपूर्णपणे साम्य आहे. परीक्षा पद्धत सेम आहे, अभ्यासक्रम सेम आहे, पात्रता म्हणजे एनी ग्रॅज्युएशन सेम आहे. फक्त काही पोस्ट गट क मध्ये असे आहेत की ज्यांना टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक असतं. आता याच्यामध्ये वयापासून ते शिक्षणापर्यंतचा सगळा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये आपले कोणी पात्र आहे, कोण अपात्र आहे, म्हणजे कोण पात्र आहे कोण नाही. जे पात्र आहेत असे मुलं सध्या जरी एखाद्या वेगवेगळ्या पोस्टवर असतील तरी त्यांना जर पुढचं पद मिळवायचं असेल त्यासाठी विशेषतः आपल्याकडे डिपार्टमेंटमध्ये नवीन भरती झालेले मुलं असतील किंवा जुनेसुद्धा की ज्यांना करायची इच्छा आहे, म्हणजे डिपार्टमेंटची जाहिरात लवकर येत नाही तरी इकडून एक डायरेक्ट आपला चान्स असतो, PSIचा चान्स असतो ज्यांचं वय बस त्यांना, आणि इतर STI, ASO, सब रजिस्ट्रार यांचा संधी असते. वय वर्ष 38पर्यंत ओपन आणि कास्टचा असेल तर 41-43पर्यंतचा हा भाग आहे. आपल्याला याच्यामध्ये ज्या गोष्टी पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या थंबनेलमध्येच टाकून दिलं होतं मी तुम्हाला. एक पहिलं जाहिरात, म्हणजे आपलं एकतर याच्यामध्ये जाहिरात कधी येऊ शकते किंवा जाहिरात कशी असणार आहे, हा एक पहिला पार्ट आहे आपल्या याच्यामध्ये. आणि ही जाहिरात जर आली तर याच्यामध्ये जागा किती असणार आहेत. ठीक आहे. आता याच्यात बघा, एक तर जाहिरातीसाठी आपल्याकडे ग्रुप बी साठी पाहिला आपण, ग्रुप बी आणि ग्रुप सी. आता ग्रुप सी साठी जे आहे प्रयत्न करणारे मुलं त्यांची ही जाहिरात जी आहे ती येईल सप्टेंबरमध्ये. ठीक आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे सप्टेंबरमध्ये तेच तारीख दिली त्याने, सप्टेंबरमध्ये जाहिरात येईल. परंतु ही जी जाहिरात होती ग्रुप बीची ती आपल्याला जुलैमध्ये सांगितली होती, परंतु आत्ता किती आहे, आज 27 जुलै, जाहिरात आजपर्यंत आली नाही. 28ला सोमवार, 29 मंगळवार आणि 30ला बुधवार आहे. 3 आणि 31 जुलै म्हणजे 4 दिवस बाकी आहेत पुढचे गुरुवारपर्यंतचे. माझ्या माहितीस्तव जाहिरात आणि हे जे काही हा जुलैचा महिना आहे ते 28 जुलै ते 31 जुलै या दरम्यान जाहिरात येऊ शकते. एक काय असणार आहे, एक पहिली असणार आहे परीक्षा योजना आणि याच्यामध्ये दुसरी असणार आहे जाहिरात. तर हे दोन्ही एकत्रित येईल असं मला वाटतं. जाहिरात आणि परीक्षा योजना एक सोबतच येतील किंवा परीक्षा योजना आदल्या दिवशी येईल आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी जाहिरात येऊ शकते. आता ही जाहिरात परीक्षा योजनेमध्ये काय बदल काय आहे, तर आपल्याकडे तुम्हाला माहीत असेल ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, याची पेमेंटचं स्केल S16 झालं आहे, म्हणजे त्याचं पेमेंट वाढलं आहे, त्यामुळे त्याचा बदल एक होईल. आणि ऐकायला मिळते असं की PSIच्या पेपरसाठी सेकंडसाठी थोडंसं वेगळं काही होऊ शकतं. ही एक याच्यामध्ये बाब आहे. आणि दुसरी गोष्ट सिलेबसमध्ये जर काही आपला म्हणजे चेंजेस झालं तर ती एक शक्यता आहे. मग परीक्षा योजना इथे येईल पहिली आणि त्याच्यानंतर ही जाहिरात येईल. आणि ही जाहिरात मुळात ही सप्टेंबरमध्ये याचा विषय संपला इथेच, पण ही जाहिरात येऊ शकते कधी, तर जुलैच्या 28 ते 31 जुलै दरम्यान ही जाहिरात येऊ शकते. आणि याच जाहिरात आल्याच्या नंतर याची एक्झाम कधी आहे, परीक्षा कधी आहे याची, तर परीक्षेची तारीख आली आहे 9 नोव्हेंबर 2025. लक्षात ठेवा ही, बरोबर आहे. एक आता याच्यामध्ये जागांचं जर आपलं पाहायचं म्हटलं तर सध्याच्या एकंदरीत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आणि RTI जी काही माहिती मिळते त्याच्यातून आणि एक्स्ट्रा आपल्याकडे जवळपास 400 जागा या PSIच्यात, 393चा आकडा येतो इथं. ठीक आहे. STIच्या 279 जागा आहेत, हे लक्षात ठेवा. 55 जागा ASO आणि 24 जागा सब रजिस्ट्रार.
आता हे जर एकूण आपण गोळाबेरीज केली तरी जवळपास 800 पर्यंत जाते आणि याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते हे लक्षात ठेवायचं. जवळपास हे 800 प्लस जागा जाऊ शकतात कारण ह्याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. ह्या PSI जागेमध्ये वाढ होऊ शकते. PSI जागेमध्ये जाहिरात जेवढी येईल तेवढी, कारण 1 सप्टेंबरपासून पुढं 26साठी मागणी पत्र जात असतात. 1 सप्टेंबरच्या नंतर 26 पुढच्या वर्षासाठी मागणी पत्र जात असतात. STIचे 279 फिक्स आहेत, या फिक्स आहेत, या फिक्स आहेत आणि या फिक्स आहेत. याच्यामध्ये 393 या फिक्स आहेत, पण याच्यात मे बी वाढ होऊ शकते. आता STI सब रजिस्ट्रारच्या जागा ज्या आहेत ह्या याच्यामध्ये 81 पदं नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. ते 81 पैकी किती ॲड होत त्याच्यावर डिपेंड आहे. ही 50कडे जाऊ शकतात आणि ही पदं खूप महत्त्वाचे चांगले आहेत. म्हणून STI सब रजिस्ट्रार आणि ASO ही दोन्ही पदं खूप महत्त्वाची आहेत म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये. त्यामुळं इथे जागा आहेत. हे कदाचित PSI जाहिरात जास्त येऊ शकते, मोठी येऊ शकते, कारण 2022-23 मधले काही जागा रिक्त राहिल्या आहेत म्हणजे ग्राउंडला मुलं क्वालिफाय तेवढी झाली नाहीत त्यामुळे. तर तिथे एक आपला संधी आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय पाहिलं जाहिरात कधी येऊ शकते आणि किती जागांसाठी येऊ शकते, हे परीक्षा योजना आली तर त्याच्यामध्ये काय बदल असू शकतात हे ह्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं. आता याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट असा महत्त्वाचा आहे आपला की आपण जी जाहिरात पाहिली, पदसंख्या पाहिली, एकतर याचा तर अभ्यासक्रम किंवा पात्रता. आपण सुरुवातीला पात्रता पाहून घेऊयात. पात्रता याच्यामध्ये गट ब आणि इथे गट क साठी. गट ब साठी आपण पात्रता पाहिली तर याच्यामध्ये PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार यांची. एक तर इथं क्वालिफिकेशन म्हणजे याच्यामध्ये कोणताही पदवीधारक, लक्षात ठेवा तिन्हीसाठी कोणताही पदवीधारक म्हणजे एनी ग्रॅज्युएशन, कोणताही पदवीधारक फॉर्म भरू शकतो या तिन्ही पदांना लक्षात ठेवायचं. एनी ग्रॅज्युएशन, आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणतेही असतात, एनी ग्रॅज्युएशन ही पोस्ट आहे. तसंच इथं जर आपण वय पाहिलं, यांच्यासाठीच वयाच्या बाबतीमध्ये पाहिलं वय, तर इथं वयाच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळेपण आहे. आता वेगळेपण असं याच्यामध्ये की STI, ASO आणि सब रजिस्ट्रार यांच्यासाठी काय आहे, आपण जे पाहिलं ते 18-38 कोणासाठी, हे ओपन जनरल म्हणजे ओपनसाठी. आणि याच्यामध्ये मग 3+3 वर्ष ओपन सोड ना, +3 वर्ष हे असणार आहे कास्टवाल्यांसाठी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये बी जर हे अजून याच्यामध्ये म्हणजे इथं +5 वर्ष हे कोणासाठी आहे, SC आणि ST साठी लक्षात ठेवायचं. म्हणजे SC ST साठी 38 + 5 आहे. OBC इतर असतील त्याला 38 + 3 आहे. कास्टवाले असतील SC ST सोडा इतर कास्टवाले ओपन. आपण 3 ह्याच्यामध्ये गेले. ओपनला कास्ट म्हणजे SC ST सोडून इतर ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं किंवा AWS लागतं ते. आणि हे तिसरी गोष्ट याच्यामध्ये ही वयाची पात्रता आहे. आणि ज्यावेळेस आपण इथं PSIचं वय पाहतो त्यावेळेस PSIला जे काय सांगितलंय 31 कुणासाठी, ओपनसाठी. ओपन आता वयामध्ये मुलींचा आणि मुलांचा असं काही भेद नसतो, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस इथं आपण पाहतो त्यावेळेस इथं सांगितलं आहे 34 म्हणजे +3 वर्ष आहेत. हे कोणासाठी आहे, हे कास्टवाल्यांसाठी आहे. त्यामुळं हे एकदा तुम्ही जर इथं कास्टवाले असेल 34मध्ये तर ते इथं पात्र आहेत. PSI साठी सुद्धा जर ओपनवाले असतील 31मध्ये तर ते PSI साठी पात्र आहेत. आणि इतर परीक्षांसाठी हे जे आपण म्हटलं STI, ASO आणि सब रजिस्ट्रार यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत, ओपनला 38 पर्यंत ही मर्यादा आहे. आणि कास्टवाले असतील तर अजून 3 वर्षाच्या मध्ये स्थिती मिळते. SC आणि ST आणखी 5 वर्ष आहे. म्हणजे इथं थोडी आणखी शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे इथं आपल्याकडे पात्रता एनी ग्रॅज्युएशनवर आणि वय हे तुमच्या समोर सांगितलंय. आणि गट क च्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर इथे एक्साइज SI जे आहे सब रजिस्ट्रार ह्या पदासाठीची पण पात्रता कशी आहे तर सेम STI सारखी आहे. कशी आहे, यासारखी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 38 अधिक 3 वर्ष अधिक 5 वर्ष म्हणजे ही एक 38
प्लस 3 वर्ष बरोबर किती व्हायले 41 आणि 38 प्लस 5 वर्ष बरोबर किती व्हायले तर 43. ही सुद्धा इथे आहे कोणासाठी एक्साइज वाल्यांसाठी. आणि याच्यामध्ये जे इतर पदं आहेत जे काही टॅक्स असेल त्याला तर इंग्लिश मराठी 30 टायपिंग सर्टिफिकेट लागतं. मराठी लिपिकसाठी 30 किंवा 40 इंग्लिश किंवा मराठी सर्टिफिकेट म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोन्हीपैकी एक चालतं. आणि इतर उद्यमनिवेशासाठी मग वेगळी पदे म्हणजे इनिग्रेशन फॉर्म भरू शकत नाहीत. आणि याच्यामध्ये फक्त एक विमा संचालनाची एक पोस्ट आहे जिला इनिग्रेशन आहेत. एक्साइज एस आय एक इनिग्रेशन. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पोस्ट जर म्हटलं उद्योगनिरीक्षक आहे, एक्साइज एस आय आहे आणि टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंटची टायपिंग सर्टिफिकेट लागतं कंपल्सरी इंग्लिश 40. ठीक आहे. म्हणून इथं आपण फक्त या एकाच पोस्टला फोकस करायचं हे खूप महत्त्वाचे आहे. आणि जर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं याच्यामध्ये तर एक सगळ्यात महत्त्वाचं होतं आपला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती पाहत असताना अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रम ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मी काय म्हटलं हे बघा गट ब व क ह्या दोन्हीसाठी अभ्यासक्रम पूर्वला आणि मुख्यला सेमच आहे. मुख्य पूर्वमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 8 टॉपिक त्यांनी सांगितलं. कोणते पहिलाच घेतला चालू घडामोडी ज्याला आपण करंट म्हणतो. ठीक आहे. दुसरा आपण घेतला पॉलिटी आहे भारतीय राज्यघटना. तिसरा आहे इकॉनॉमिक्स. ठीक आहे. चौथा आहे जिओग्राफी म्हणजेच भूगोल. पाचवा आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. ठीक आहे. सहावा सायन्स सातवा मॅथ आणि आठवा आहे तो रिझनिंग. हे 8 घटक आहेत. आता याचं वेटेज जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये लक्षात घ्या करंटला 15 प्रश्न विचारले जातात, पॉलिटीला 15 प्रश्न, इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न, जिओग्राफीला 10 प्रश्न, हिस्ट्रीला 10 प्रश्न, सायन्सला 15 प्रश्न, मॅथला 10 प्रश्न आणि रिजनिंगला 10 प्रश्न. म्हणजे मॅथ रिजनिंग मिळून एकत्रित 20 मार्कांचं आहे. ठीक आहे. 15 हे किती 35, 10 45, 10 55 आणि 15 70, 15 85 आणि 15 100. ठीक आहे. पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम पूर्वपरीक्षा किती हे लक्षात ठेवा. पूर्वपरीक्षा 100 प्रश्न आणि 100 गुण असतात. याला 100 प्रश्न 100 गुण. पेपर कसा पूर्वपरीक्षेचा 8 विषय असतात. प्रत्येक विषयाचं हे वेटेज आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर असं म्हटलं की इथं जर तुम्ही एकंदरीत 60 पर्यंत गेलात 60 प्लस गेलात म्हणजे जर सोपा पेपर आहे तर 60 प्लस जावं लागेल. अवघड पेपर असेल तर 50-55 कार्यक्रम होऊन जातो आपला म्हणजे बसतो इन होऊ शकतो आपण. आणि हे यातले 4-5 विषय असे तुम्हाला इन करतात. ठीक आहे. या विषय हेच वेटेज कुठं कंबाईन गट ब आणि क साठी सिलेबस सेम आहे. एक अक्षरही बदल नाही, एक शब्दही बदल नाही, सगळं वेटेज सहित सगळं सेम आहे. कळलं. पूर्वपरीक्षा फक्त पास व्हायची आहे त्यासाठी. आणि एक आता इथून पुढे कसं आहे गेल्या परीक्षेपासून कालच्या 2024च्या एकच कट ऑफ आहे. गट बचा एक कट ऑफ लागणार प्रिलिम्सचा आणि गट क सुद्धा एकच कट ऑफ लागणार प्रिलिम्सचा. म्हणजे जर 800 जागा असतील 800 गुणिले 18-12 काय होईल तो रेशिओ त्यामध्ये आपल्या येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि हाच सिलेबस कसला गट कला आणि गट बला सेमच आहे. याच्यामध्ये काहीच बदल नाही. आता राहिला भाग कोणता तर मुख्यचा. मग हे मुख्यचा ज्यावेळेस आपण पाहत असतो इकडे लक्ष द्या. मुख्य आता मुख्य पेपरला काय आहे तर इथे पेपर एक आहे P1 आणि P2 दोन आहे. हा P1 जो आहे ह्याला 100 प्रश्न लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असं 200 गुण असा हा भाग असतो. आणि इथे सुद्धा प्लस करतो मी. P2ला पण काय आहे 100 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 200 गुण असा हा भाग आहे. याच्यामध्ये आपण पहिल्या पेपरला आलो तर लक्षात घ्या इथे पण काय आहे एक प्रश्न आहे. एक आहे काय मराठी व्याकरण आणि इथे आहे इंग्रजी व्याकरण. दुसरा आहे काय इंग्लिश ग्रामर म्हणजे तेच इंग्लिश ग्रामर. मग हे मराठी व्याकरण किती 50 प्रश्न आणि 50 प्रश्न म्हणजे 100 मार्क आणि इथे इंग्लिशला 50 प्रश्न 100 मार्क.
म्हणजेच काय तर 200 मार्कांचा हा पहिला पेपर आहे, म्हणजे 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क दिले त्यांनी. हे पूर्वी 40-60 होतं, म्हणजे इंग्लिशला मराठीला 60 आणि इंग्लिशला 40 होतं. त्याही नंतर चेंजेस झाला आणि 30 इंग्लिशला, मराठीला 50, असे 80 आणि 20चं GS टाकलं होतं. हा पहिला पेपर आहे, इथे चांगले मार्क्स येऊ शकतात. आणि हा जो दुसरा पेपर आहे P2, हा P1 झाला, हा P2, हा फक्त कट ऑफचा आहे, हे मार्केट मार्क्स आहे. आता इथं काय होतं माहिती का, हे बघा हाच करंट इथे आहे, काय आहे करंट इथं आहे. बरं, पुढे काय नाही, इकॉनॉमिक्स इथं आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे. ठीक आहे, पुढे कोणतं आहे, हिस्ट्री आहे, मॅथ रिजनिंग आहे, रिजनिंग आहे, सायन्स आहे. काय झालं, हे जे प्रिलिम्सचे घटक आहेत तेच मेन्सला पेपर 2 मध्ये फक्त थोडा डीपमध्ये. आणि या सायन्ससोबत टेक्नॉलॉजीचा एक पार्ट येतो, मग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं वेगळे पण काय आलं तर इथं टेक्नॉलॉजीचा एक पार्ट आला, 5 प्रश्न वाढतात ह्याचे. आणि इथे जॉग्राफीसोबत कुठे आले, जॉग्राफी, हिस्ट्री, जॉग्राफी, जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, ह्या दोघांचे म्हणून काय हे 15 प्रश्न. इथे ह्याचे सायन्सचे 10 आणि ह्याचे 5 किती झाले, हे 15 प्रश्न. ठीक आहे, मॅथ रिजनिंग हे करंटचे, हिस्ट्री 10 प्रश्न, पॉलिटी 10 प्रश्न, इकॉनॉमिक्स 10 प्रश्न, करंट 15 प्रश्न, मॅथ 10 प्रश्न, रिजनिंग 10 प्रश्न. किती व्हायले, 15 2 30, 15 3 45 आणि 50 60. म्हणजे याच्यामध्ये हा जो पार्ट, सॉरी इथे पॉलिटी इथं सुद्धा 15लाच आहे मेन्सला. ठीक आहे, जॉग्राफी 10 + 5 एन्व्हायरमेंट 15, करंटचे 15 30, इकॉनॉमिक्स 10, हिस्ट्री 10 50, मॅथचे 10, रिजनिंग 10 70, पॉलिटी 15 85 आणि सायन्स 10 आणि टेक्नॉलॉजीचे 515. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये ह्यात कम्प्युटर, नंतर RT-RTचे 3 प्रश्न विचारले जातात. हा सगळा पार्ट मिळतं एवढा आहे. आणि हे एकंदरीत किती 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत. असा हा मुख्य परीक्षा जी आहे ते 400 गुणांची आहे, लक्षात ठेवायचं, 400 गुणांची. आणि ह्या 400 पैकी मेरिट लागतं. हे मेरिट आपल्याला फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी ह्या 400 मार्कांच्या या पेपरवर, या दोन्ही पेपरवर मेरिट ठरतं. मग आपल्याला हा जो भाग आहे तो जर इथं चांगला केला, प्रिलिम्सला आपण खूप चांगला अभ्यास केला, तर ते प्रिलिम्स पास होतो. परत आपला हे अभ्यास जास्त करायची गरज नाही. जे काही वेगळेपण आहे ते व्यवस्थित परत अभ्यास व्यवस्थित करणे. आणि हे जो आपला इकॉनॉमिक्स पॉलिटी करंटचा हा पार्ट आहे, हा रिवाईज करणे, कारण तो इथंच एकदा परफेक्ट करायचा, म्हणजे तिथं जास्त वेळ द्यायची गरज पडणार नाही. आणि मग हा आपला जो पार्ट आहे पेपर 1चा, तो महत्त्वाचा आहे आपल्याला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही परीक्षा पद्धती किंवा तुम्हाला अभ्यासक्रम मी सांगितलं, त्या अभ्यासक्रमाचं वेटेज. अभ्यासक्रम काय आहे तर हे विषय आहेत, ह्या विषयामध्ये हे विषय आहेत, त्या विषयाचे ते वेटेज आहे. आणि परीक्षा हे 2 टप्प्यात होते, एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा. याला कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे नाही. PSI साठी फक्त फिजिकल आहे, 70% म्हणजे 100चं फिजिकल असणार, 40चा इंटरव्ह्यू. मुख्य परीक्षेचे मार्क्स अधिक इंटरव्ह्यूचे मार्क्स काउंट होतात आणि निकाल लागतो. 40 मार्कांचा इंटरव्ह्यू असतो PSI साठी फक्त वेगळा. त्याच्यामध्ये त्याला शारीरिक चाचणीचे 100 पैकी 70 पास करणं आवश्यक आहे, 70+ घेणं आवश्यक आहे. ते काउंट केले जात नाहीत सध्या. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. आणि अभ्यासाला वेळ न घालता लागू द्या. हा पेपर पूर्वचा जो पेपर आहे तोच पेपर मुख्यचा सेकंड आहे असं म्हटलं तरी चालेल. 80% साम्य आहे. टेक्नॉलॉजीचं पार्ट, एन्व्हायरमेंटचा पार्ट किंवा RT-RTचे काही क्वेश्चन विचारले किंवा एखादा दुसरा कम्प्युटरचा, हे सोडलं तर बाकी सगळं साम्य आहे. आणि बाकीचा जो भाग आहे, समजा इथे तुम्ही करंट तेच विचारणार, पॉलिटी तेच नाही, पॉलिटीमध्ये थोडे एका दुसरा टॉपिक वेगळा असतील, पण परिपूर्ण पॉलिटिकल तर कुठेही जात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. हा त्याचा आपण जे पाहिलं की अभ्यासक्रम काय आहे, तर हा अभ्यासक्रम आहे, त्याचं हे वेटेज आहे. परीक्षा पद्धती कशी ही आपण पाहिली. म्हणजेच एकाच याला 2 हे आहेत, 2 टप्पे आहेत. आणि ह्या 2 टप्प्यामध्ये होणारी परीक्षा पूर्व आणि मुख्य, पूर्व पास व्हायची, मुख्य मेरिटमध्ये येण्यासाठी आहे. पूर्वचा चांगला अभ्यास केला तर मुख्यला नक्कीच मेरिटमध्ये येण्यासाठी संधी असते, हे लक्षात ठेवा. आणि हे जे आहे आता, ही स्वतः मी जवळपास 11 वेळा पूर्व परीक्षा पास झाले, मेन्स मी दिलेली आहे. आणि याच बेसवर आपले जे काही मित्र आहेत, या मित्रांसाठी आपण
हे सुद्धा चालू केलं. ॲक्च्युली माझं कंबाईनवर जास्त घटक नव्हता माझा, मी डिपार्टमेंटच्याच आपल्या बॅचवर जास्त फोकस आहे. परंतु हे जे आपले काही आहेत मुलं आपल्या डिपार्टमेंटमध्ये नवीन भरती झाली आणि आपले जुने काही की ज्यांना एक मेंटरशिप प्रोग्राम पाहिजे होता, म्हणजे की बुवा हा सिलेबस आहे, मग हा सिलेबस आपला पास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ती पास करण्याच्या हमीसह म्हणजे आपण पास करण्यासाठी काय काय लागतं ते सगळे घटक आणि प्रत्येक विषयाचा इत्थंभूत अभ्यास करण्यासाठी ही आपण मेंटरशिप बॅच चालू केली. मेंटरशिप बॅचमध्ये मी स्वतःच बऱ्यापैकी GSचा पार्ट कव्हर करणार आहे. करायचं काय हे मी तुम्हाला सांगणार आहे, मी ते करून घेणार आहे, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये करून घेणार आहे. म्हणजे तुम्ही एखादा घटक तुम्हाला टार्गेट दिलं असेल, ते टार्गेट वीकली टार्गेट आणि डेली असणार आहे. वीकली टार्गेटला प्रत्येक रविवारी आपण त्याचं काय करणार की आठवड्यामध्ये काय केलं, मग आठवड्यामध्ये 2-3 विषय दिले असतील, ते 2-3 विषयाचे 3 टॉपिक दिले असतील घटक महत्त्वाचे, तेवढे परिपूर्ण करायचे. या पद्धतीनं आपण एक टॉपिकनुसार आणि विषयानुसार एक्झामपर्यंत परीक्षेपर्यंत जे काय आपल्याकडे 100 दिवस आहेत, हे 100 दिवसामध्ये टार्गेट ठेवून आपण प्रत्येक विषयाचा प्रत्येक घटक अगदी सविस्तररित्या त्याच्यावर आलेले प्रश्न आणि कसे प्रश्न येऊ शकतात या अँगलनं कव्हर करून घेणार आहोत. आणि क्वेश्चन कसे फ्रेम होते या इथपर्यंत आपला तयारी आपण करून घेणार आहोत. आणि एखादा क्वेश्चन जर आला अननोन आहे तर त्याला टॅकल कसं करायचं ही सगळा भाग आपल्याला इथे शिकायचा आहे. आणि हा आपण पूर्व परीक्षा पास करून देणारच अशा पद्धतीने शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही नक्कीच इथं संपर्क करू शकता. नंबर आहे माझा, तुम्हाला दिसत असेल 9922485500, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला या बाबतीमध्ये काही इन्क्वायरीज असतील, इंटरेस्ट असेल तर. आता हा व्हिडिओ तुम्ही मित्रांपर्यंतही शेअर करा आणि तुम्ही याचा उपयोग घ्या. येणाऱ्या जाहिरातीमध्ये बऱ्याच जागा आहेत, एकच कट ऑफ आहे, त्यामुळं कट ऑफ खायला लागतो. विशेष म्हणजे मुलांचं आणि मुलींचं मेरिट वेगळं असतं, मुलींना रिझर्वेशननुसार वेगळ्या जागा असतात, मेरिट खूप कमी लागतं. कास्टवाले मुली आहेत, प्रिलिम्स त्या कास्टवाल्या काही मुलांचं मेरिट लागत नाही कमी, परंतु मुलींचं कमी लागतं. आणि मेन्सला म्हणजे फायनलला कास्टवाल्या प्रत्येकाचं मेरिट थोडं खाली येतंच, त्यामुळे तोही इथं एक बेनिफिट आहे जे कास्टमध्ये त्या मुलांसाठी. तर नक्कीच विचार करा, अभ्यासाला लागा. 100 दिवस आपल्यात आहेत, आपलं भविष्य आपण घडू शकतो येणाऱ्या कालावधीमध्ये. अर्थात येणाऱ्या 200 दिवसामध्ये म्हणला तरी चालेल. 100 दिवसात प्रिलिम्स आहे आणि तिथून पुढे 100 दिवसात मेन्स होणार आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.